नमस्कार, महान्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी सध्या आता आहे भाजपचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार राहुल दादा कुल यांच्यासोबत. त्यांच्याशी आपण सध्या विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती आहे त्यांच्याकडूनच जाणून घेत. दादा, महान्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या तुम्ही तसं पाहिलं तर चौथ्यांदा विधानसभेला सामोरं जात आहेत. सध्या त्या 3 लोकसभा निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीत काय फरक जाणवतो? 3 विधानसभेच्या निवडणुकीत आणि आत्ताच्या निवडणुकीतला फरक असा आहे की 10 वर्ष मी विधानसभा सदस्य म्हणून जे सुनियोजित सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाच्या योजनांच्यावर काम केले त्याचं प्रतिबिंब मला लोकांच्या उपस्थितीमधून आणि उत्साहामधून दिसतंय. आणि लोकांनी सर्वसामान्य मतदार हा आम्ही केलेल्या कामाच्या बाबतीत समाधानी आहे आणि मतदानाच्या रूपानं ते समाधान आपल्याला मतदानाच्या रूपानं पाहायला मिळेल अशी मला खात्री या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वाटते. म्हणजे तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार असं तुम्हाला विश्वास आहे? हॅट्रिक करण्याच्या मी प्रयत्नात आहे आणि लोकांचा सकारात्मक प्रतिसाद. मागच्या विधानसभेत जे सातत्यानं असे सांगितलं की केवळ 500 किंवा 700 मतांनीच त्यांचा विजय झालाय. तर ही जी सल आहे ती कशा पद्धतीने भरून काढण्याचा तुमचा प्रयत्न झाला? काय असतंय, आता मी 700 मतांनी निवडून आलो तर निवडून आलो असंच असतं. पण ते सुद्धा जे मी जिल्हा बँकेचं हे केलं ते केलं सांगतात ते जिल्हा बँकेला संचालक त्याच वेळी राहिले ज्यावेळेस माझं मतदान असताना आणि माझ्याकडे पूर्ण विजयी मतं असताना सुद्धा पक्षाने आदेश दिला, मला माघार घ्यायला लावली आणि मगच मागच्या दारानं त्यांचा प्रवेश पक्षामध्ये झाला आणि ऐनवेळी काँग्रेसचा विश्वासघात करून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि बँकेचे संचालक झाले. शेवटी माझ्याकडे मत असताना मी माघार घेतली. मग मी असं म्हणायला पाहिजे की माझ्याकडे मतदान होतं आणि तरी त्यांनी मी माघार घेतली त्यामुळे ते संचालक आता बँकेत आहेत. तसं मी कधी बोलत नाही. शेवटी लोकांचा अधिकार आहे, लोकांनी निवडून दिलंय आणि शेवटी लोकशाही पद्धतीनं मी निवडून आलो हेच खरं आहे. 500 मताने आलो काय आणि 5 लाख मताने आलो काय तिथेच जाणार आहे. राष्ट्रपती एकमेव आमदार होता आणि त्याच्यानंतर ते जानकर साहेब पाटीलला ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस गद्दार हा शब्द वापरला. त्यानंतर काय घडलं ते फॉर्म मागे घेताना? माननीय जानकर साहेब हे काहीही बोलू शकतात, त्यांना कुठलंही बंधन नसतं. परंतु त्यांनी फक्त एक सांगायला पाहिजे की मला ज्यावेळी त्यांनी जाहीर सांगितलं होतं मतदारसंघामध्ये की राहुल कुल यांना निवडून विधानसभेमध्ये पाठवा, मंत्री करून पाठवण्याची माझी जबाबदारी राहील. त्याचं काय झालं हे सांगितल्यानंतर कोण गद्दार कोण काय आपण त्याच्यावर बोलू शकतो. मी आतापर्यंत कधी प्रश्न विचारला नाही आणि मला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं राहील की नक्की मला मंत्रिपदाची आश्वस्त करून तुम्ही इथून गेला आणि तुम्ही स्वतः मंत्री का झाला याचं कारण जर त्यांनी दिलं तर बाकीच्या प्रश्नांची उत्तर त्यांच्या देईल. तुम्ही सध्या प्रचार दरम्यान किंवा तुम्ही तालुक्यात जी विकास काम केलेत, जी कोरोना काळात जे योगदान केलं, तालुका अख्खा तुम्हाला आरोग्यदूत म्हणून ओळखत आहे. तालुकाच नव्हे तर राज्य तुम्हाला आरोग्यदूत म्हणून ओळखत आहे. परंतु कारखान्याच्या बाबतीत तुमच्याकडे टीकेचं लक्ष केलं जात आहे, काय नेमकं? कारखान्याच्या बाबतीमध्ये शेतकरी समाधानी आहे. मतदारसंघात कुणाचंही त्याच्यामध्ये तक्रार वगैरे मी सगळ्या गावांच्यात गेलो आली नाही. भीमा साखर कारखाना हा सगळ्या निवडणुकींचा आवडीचा विषय. हा आज नाही, मी शाळेत असल्यापासून मी 97 ला ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा निवडणूक कुठली लागली की पाटस कारखान्याचा विषय यायचा. ही संस्था पहिल्यापासून अडचणीमध्ये आहे त्यामुळे ती टीका केली जाते. परंतु या संस्थेच्या बाबतीमध्ये लोकांनी मला वारंवार निवडून दिलं, माझ्यावर विश्वास टाकला, हट्ट माझ्याकडे केला, नाराजी माझ्यावर व्यक्त केली आणि अपेक्षा सुद्धा माझ्याकडून व्यक्त केल्या. त्या पूर्ण करत असताना दोन्ही सरकारच्या पाठिंब्यानं आम्ही हा कारखाना सुरू केलाय. त्या कायद्याच्या चौकटीत सगळी प्रक्रिया केलेली आहे. माझ्या समोरचे विरोधक सुद्धा त्या सगळ्या प्रक्रियेचे भाग होते. किंबहुना कारखाना लिलावात काढायचं त्यांनी ठरवलं, परंतु नंतर माननीय नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या दोघांच्याशी चर्चा केल्यानंतर हा भाडेतत्वावर चालवायला द्यावा हा निर्णय झाला. भाडेतत्वावर चालू करण्यासाठी आवश्यक ते टेंडर हे MSC बँकेने आणि पुणे जिल्हा बँकेने काढलं आणि त्याप्रमाणे त्यांची अटी पूर्तता करूनच हा कारखाना सुरू झाला. आणि तेव्हा स्वतःच सगळं जे काही अटी होत्या त्या पूर्ण करूनच त्यांनी कारखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला. अन्यथा ते वारंवार कारखाना लिलावात काढणार, कारवाई करणार या संदर्भातच आग्रही होते आणि ब्रह्मदेव आला तरी कारखाना सुरू होणार नाही असं हेच सांगत होते. आज कारखाना सुरू झाल्याचं दुःख सगळ्यांना आहे.
आणि राजकारणाचा एक मुद्दा जो आहे तो त्यांच्यापासून दूर गेला. शेतकरी त्या बाबतीत समाधानी आहे. यावर्षी 3,000 रुपये दर मिळाला. कारखाना सुरू झाल्यामुळे लोकांचं ऊस कुठे घालायची समस्या संपली. सरासरी 400-500 रुपये टनाला वाढून मिळाले आणि वेळेत पैसे मिळाले. लोक अतिशय आनंदी आहेत. परंतु यांचं दुःख लपत नाही. कारखाना आणि त्याचं राजकारण करूनच हे आयुष्यभर जगले. कधी ऊस द्यायचा नाही. 364 दिवस हा कारखाना बंद कसा होईल हे पाहायचं आणि 365व्या दिवशी सर्वसाधारण सभेमध्ये यायचं आणि ह्या कारखान्याविषयी आम्हाला काय प्रेम आहे हे सांगायचं. मागच्या महिन्यात जनरल मीटिंग झाली. त्यात मी सगळी उत्तरं समाधानकारक त्यांची दिलेली आहेत. 3-4 हजार सर्वसाधारण सभेवर दिलेली आहेत आणि यांच्यावर आलेले बहुतांशी लोक ही ऊस घालणारे नव्हते. त्यातले काही लोक तर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला आले, ते सभासद पण नव्हते, असा माझा दावा आहे. परंतु लोकशाही आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये सगळी उत्तरं दिली. त्यामुळे त्यांची उत्तर दिली असल्यामुळे कारखान्याविषयी त्यांच्याकडे काहीच विषय नसल्यामुळे एकमेव टीकेचा विषय उरलेला आहे. आता सध्या 17 तारखेला पवार साहेबांची सभा वरवणी होत आहे. तर महायुतीचे मंत्री किंवा नेते मंडळांचे काही नियोजन आहे का? मी पक्षाकडे या संदर्भात चर्चा करतोय. महायुती आणि पक्ष या मतदारसंघामध्ये कुणाची सभा घ्यायची या संदर्भामध्ये 2-3 दिवसात निर्णय घेईल आणि त्याप्रमाणे नियोजन तुम्हाला कळवलं जाईल. हे होते भाजप महायुतीचे उमेदवार राहुल कुल. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. ते पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक साठी प्रयत्न करीत आहेत. मतदारांपर्यंत होम टू होम प्रचार करीत आहेत आणि त्यात त्यांना यश येईल का हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. तोपर्यंत नमस्कार. राजेंद्र झेंडे, मानवी लाईव्ह, दौंड.